16 2 दिवस मात्र असं उन्हाची तीव्रता वाढत जाणार नाही. सगळ्यांनी ज्यांचे त्यांचे अंदाज सांगितलेले आहे, पण आता हवामान खातं याच्यावर काय सांगतं याच्याकडे बी लक्ष दिलं गेलं पाहिजे. आता हवामान खातं काय सांगतंय चला ते बघूया. नमस्कार मित्रांनो, मी कैवल्य सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये. नुकतंच हवामान विभागाने आपला 2026चा पहिला मान्सून अंदाज जाहीर केला, म्हणजेच पूर्वानुमान जाहीर केला आहे. हे पूर्वानुमान करताना काही वातावरणीय घडामोडी, काही स्थिती लक्षात ठेवल्या जातात आणि त्यानुसार हा पहिला अंदाज हा दिला जातो. हवामान विभागाचा दुसरा अंदाज हा मेच्या शेवटच्या आठवड्यात लागेल आणि तेव्हा कळेल की किती पाऊस पडणार आहे, किती पडणार नाही आहे, कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे हे तेव्हा कळणार आहे. परंतु नुकतंच हवामान खात्याने त्यांचा पहिला अनुमान हा जाहीर केला आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की देशात सरासरी हा पाऊस किती पडणार आहे. हवामान विभागाने सांगितलंय की जून ते सप्टेंबर या मान्सून कालामध्ये सरासरीपेक्षा कमीच पाणी. हवामान विभागाने सांगितलंय की सरासरी हा 92% पेक्षा कमी पाऊस पडणार आहे. पण हा पाणी फक्त महाराष्ट्रातच सांगितलं आहे का? असं नाही. हा पाणी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या भारतभरात हा पाण्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. म्हणजेच 92% पाणी हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभरात सांगितलं आहे. पण हवामान विभागाने दाखवलेल्या नकाशानुसार महाराष्ट्रात सुद्धा पाणी हा कमीच पडणार आहे. जेव्हा हवामान विभागाचा दुसरा अंदाज येईल तेव्हा लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो करून ठेवा. जय महाराष्ट्र.